निर्धारित वेळेपेक्षा थोडेसे लेट आहोत, तर घेऊन जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. इकडे द्या, आम्ही इकडून पास करतो. नाही तर अजिंक्य अगदी आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर आहेत. आज थोडेसे खुश आहेत, आज भरपूर हॅप्पी दिसत आहेत आणि हॅप्पीवर काही गोष्टी देखील चर्चा करतायत. तर खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला देऊयात. एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरुद्ध मात्र एक दमदार संघ, मी तर असंच म्हणेल. तर 2 खेळाडू पाठवायचे. परेश 11 संघ आपणास विनंती करतोय आम्ही. परेश 11 संघ, चला 2 खेळाडूंना आपण पाठवायचं पंचांच्या भूमिकेसाठी. सामना थांबलाय, सामना थांबलेला आहे. विनंती असेल परेश 11 संघ आपले 2 अतिरिक्त खेळाडू आपण लवकरात लवकर धाडून द्यायचे, कारण की मॅच थांबली आहे. श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, स्वप्न तुमचे साकारतो आम्ही. अर्थातच अमोलजी जरे साहेब, सतीशजी कडू साहेब, त्याचबरोबर अक्षयजी पानसरे साहेब, या त्रिकुटाच्या माध्यमातून मात्र एक उद्योग जगतामध्ये यशस्वी पाऊल ठेवलं गेलं. भरपूर जण असं म्हणतात की मराठी माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही, परंतु याच्यावरती मात्र वाचा फोडली गेली आणि याला मात्र चोख प्रत्युत्तर दिलं गेलं, ते म्हणजे या श्री बिल्डर्सच्या माध्यमातून. आणि आज जर सांगायचं म्हटलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत श्री बिल्डर्सचे नाव पोचले. कारण की गतवर्षी प्रवीण जर सांगायचं म्हणलं तर बांधकाम क्षेत्रामधील विश्वसनीय आणि ज्यांनी मात्र बांधकाम क्षेत्रामध्ये कमी अवधीमध्ये ज्यांनी मात्र यश प्रस्थापित केले अशा काही बांधकामांचा एक विशेष गुणगौरव आखाती देशांमध्ये अर्थात दुबई इथे पार पडला. आणि त्याच्यामध्ये आपल्या कळंबोलीचं श्री बिल्डर्सचं जर का नाव येत असेल तरी कळंबोलीसाठी सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर साऱ्या चर्चा आपल्याला कळायच्या आहेत या विषया देखील घेऊन, परंतु जसं पुढे पुढे जाऊ तसं मात्र आपण नक्कीच याची चर्चा करू. परंतु मी विनंती करेन परेश 11 संघ, चला आपणास विनंती असेल, गणेशजी खानावकर साहेब निश्चित स्वरूपाने आज संघाचे एक पाठीराखे म्हणून निश्चित स्वरूपाने टीम मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काहीशे इन्स्ट्रक्शन खेळाडूंना सातत्याने देतात. ज्यावेळेस चंद्रशेखर मैदानाच्या आतमध्ये येत होते त्यावेळेस चंद्रकांतला भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, कानमंत्र्यांना दिल्या होत्या आणि चंद्रशेखरने मात्र त्या गोष्टी परिपूर्ण पद्धतीने अंमलात आणल्या आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की संघ एक मोठ्या संख्येपर्यंत मजल मारू शकला. किसन आले, थँक्यू सो मच किसन आपलं. तर अजून एक खेळाडू, चला लवकर अजून एक खेळाडू, चला चंद्रकांत यावं, आपण भरपूर वेळ घेत आहे. प्रत्युत्तर कसं द्यावं, त्याचबरोबर जय भवानी संघाचे संघनायक आपणास देखील विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून, मदनजी वगैरे साहेब तुमची आठवण काढतायत. तर सामन्यांना मात्र सुरुवात होते. जबरदस्त अशी क्रिकेटची शृंखला. काल रात्रीचं जर का वातावरण सांगायचं म्हणलं, काल रात्रीची जी परखड परीक्षा झाली आहे कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल्सची, याबद्दल नक्कीच मी त्यांची स्तुती करेन. कारण की रात्री असं वाटलं होतं की स्पर्धा होईल का नाही, परंतु अगदी जर सांगायचं म्हणलं तर पिशवीने, चपलांनी, अक्षरशः फावड्यांनी जिथून पाणी निघल त्या प्रकारे पाणी काढण्याचा प्रयत्न केला गेला या मैदानावरतून. अक्षरशः तारेवरची कसरत राहिली. कौतुक करेन मी आमचे सर्व जे पिच क्युरेटर, मैदानाची जे सुशोभीकरण पाहत आहेत त्या सर्व टीमचं, टेक्निकल टीमचं. तुमची मेहनत, तुमचे श्रम आज मात्र या स्पर्धेला यशस्वी करतात. आयोजक फक्त आणि फक्त स्पर्धेला आयोजित करतात, परंतु यशस्वी करण्यासाठी तेवढीच लाख मोलाची मेहनत ही पिच क्युरेटर आणि मैदान सुशोभीकरणांची असते. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की मैदानाच्या पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून लावलाय. फाईनच्या क्षेत्रामध्ये टार्गेट केले गेले. चेंडू सरसावतोय सरळ सीमारेषा पलीकडे. हा येतोय प्रतीक ठाकूर, ब्रँडेड फटका. 4 धावांसाठी चौकार. निश्चित स्वरूपाने यावेळेस मात्र आपण पाहतो की प्रतीक ठाकूर या संपूर्ण स्पर्धेमधील स्वतःचे वैयक्तिक 50 धावा पूर्ण करतोय. मागील स्पर्धेमध्ये 46, मागील मॅचमध्ये 46 धावा कुठून काढल्या होत्या आणि आता मात्र या चौकार लागावत वैयक्तिक या स्पर्धेतल्या 50 धावा पूर्ण करतोय.
कम्मालीचं क्रिकेट, कम्मालीचं क्रिकेट. प्रवीण सर, कालच जर सांगायचं म्हणलं तर गुजरातचा दौरा करून आले कळंबोली 11ची संघ, ज्याच्यामध्ये विनोदजी भिल साहेब त्या संघाचं कॅप्टनचं प्रतिनिधित्व करत होते आणि ऑफिशियली प्रतीक ठाकूर तिथे संघनायक होते, परंतु तिथे मात्र एंट्री टाकण्याचं काम विनोदजी भिल साहेबांनी केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी गुजरातचे मोठमोठे संघ आले होते. महाराष्ट्राच्या नाशिकचा संघ देखील तिथे उपस्थित होता, मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा असल्या तिथे संघ होते आणि त्या स्पर्धेमध्ये कळंबोलीच्या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि कळंबोलीसाठी जर सांगायचं म्हटलं तर या वर्षीच्या हंगामातलं पहिलं टायटल कळंबोलीच्या पलीकडे जाऊन आणण्याचं काम या संघाने केलंय, ज्याच्यामध्ये प्रतीक ठाकूर कर्णधार होते आणि निश्चित स्वरूपाने काय फलंदाजी राहिली, अफलातून फलंदाजी केली होती, परंतु यावेळेस फलंदाज मात्र बाद. तर जरूर आपण पाहतोय महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती अगदी नाशिकच्या जवळ असलेले ते गाव होतं प्रवीण सर. जर सांगायचं म्हटलं तर भौगोलिक परिस्थितीनुसार ते गुजरातमध्ये येतं, परंतु तिथं मराठी माणसांचा वावर भरपूर असल्यामुळे काहींना असा प्रश्न पडला होता की स्पर्धा नाशिकमध्ये होते की काय, परंतु कौतुक करावं लागेल कळंबोलीच्या सर्वच खेळाडूंचं. पहिला चेंडू हलकासा ओव्हर पिच लॉफ केलाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू येतोय, सीमारेषा पलीकडे 4 धावांसह येतोय हा चौकार. आता डीजे अप्रतिम संगीत, अप्रतिम संगीत, निश्चित स्वरूपाने ऊर्जा देणार हे संगीत राहिले प्रवीण सर. आणि या गीताने मात्र असंख्य साऱ्या तरुणाईला अक्षरशः वेड लावलं, ज्यांनी मात्र क्रिकेटवरती भरभरून प्रेम केलं. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की साहिल उलवेकर आलेत, एक नवोदित चेहरा ग्रामीण क्रिकेटमधला आवर्जून पाहायला मिळतोय. प्रवीण सर, सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर एक काळ होता खेडूपाड्याची प्रमुख ओळख म्हणलं तर दादा भोईर, त्याच्यानंतर राहुल उलवेकर सारखे खेळाडू आपल्या समोर उभे राहायचे, परंतु आताच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर साहिल उलवेकर ही एक नवीन ओळख या संघाला भेटले. परंतु यावेळेस बघा हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त कॅच, रोशन तिथे उपस्थित, ऍटिट्यूड पहा किती कॅज्युअल बिहेवियर आहे, म्हणजे मॅच मध्ये माझं फोकस आहे आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मी डगमगत नाही, हेच काहीच सांगतोय. तर निश्चित स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. गोलंदाज आजिश, कित्येक सारे उन्हाळे पावसाळे, मी तर असे म्हणेन की उन्हाळे पावसाळ्यानंतर दुष्काळ देखील क्रिकेटचे पाहिले त्या खेळाडूने. प्रवीण सर, अगदी सांगायचं म्हणलं तर एकदंत संघाची जेव्हा बांधणी केली गेली होती, स्वप्न होतं कैलास जाधव यांचं संघ बांधणीचं, आणि त्या स्वप्नाला साकारत असताना जे योगदान आजिश यांनी दिलं नाही, कदाचितच एखाद्या खेळाडूने दिले असेल. प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित राहायचा, आपलं वैयक्तिक काम बाजूला ठेवून टीमला पहिलं प्राधान्य द्यायचा. असंही देखील एक वय असतं ज्या वयामध्ये आपण पॅशनला प्राधान्य देतो, आणि याच वयामध्ये आजिश यांनी जे क्रिकेट दाखवलं ते अप्रतिम राहिलं. अगदी याच मैदानावरती श्री गणेश संघाने जे मोठमोठे इतिहास लिहिलेत सुवर्ण अक्षरांनी, आज जर क्रिकेटच्या इतिहासाच्या पानामध्ये जी गाथा लिहिली आहे याच्यामध्ये या खेळाडूचं योगदान हे अमूल्य राहिलंय. आणि त्याच आजिशला पुन्हा एकदा इन ॲक्शन ऑन मार्क आपण पाहतोय, आणि आजिशचा अशा प्रकारे कमबॅक करून देणं, मित्र असंच म्हणेन की कैलास जाधव यांच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वासाचं हास्य आपल्या जरूर पाहायला मिळतं.
अजिंक्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहुबली या नावाने संबोधितलं गेलं यांना. पहिला चेंडू आखू टप्प्याचा हुक करायचा होता. चेंडू हवेमध्ये वावरतोय काहीसा का क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू सरसावर सरळ फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सरळ प्रेक्षकांमध्ये. येईल 4 धावा, मिळतील 4 रन्स. तर जावेत मैदानाच्या आतमध्ये 12 धाव फलकावरती येत आहेत एका षटकाच्या मोबदल्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवरती आपण पाहतोय की सुरेश मोहिते आलेले आहेत तर कैलास जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेत. या खेळाडूंनी आपल्या संघावरती जो विश्वास दर्शवला ना प्रवीण सर, अगदी एकेकाळचा सर्वाधिक मोठा संघ याच मैदानावरचा, नंतर काहीशी उतरता कळा लागली. त्यानंतर जर सांगायचं म्हणलं तर संघ अक्षरशः डबगाईला आला होता. परंतु आपल्याच विभागातल्या तरुणांना घेऊन ज्या प्रकारे मूठ आवडले नाही या खेळाडूने कौतुक करावं लागेल. कैलास जाधव याने एक वेगळी झुंज दिली संघ टिकून ठेवण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी. आणि सर्वाधिक अमूल्य गोष्ट जर का म्हणायची असेल ना प्रवीण सर, जो वारसा श्रीगणेश संघाचा राहिलाय ना अविरतपणे संघर्ष करण्याचा, तो आज देखील कैलासच्या खेळाच्या माध्यमातून आपल्या निष्ठांतपणे पाहायला मिळतो. त्यामुळे विकेट कैलास पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. कम्मालीचं क्षेत्ररक्षण, कम्मालीचं क्षेत्ररक्षण. तुम्ही प्रवीण सर केल्टूच्या मैदानावरती अगदी 4-3:30 वाजता जाल ना तर संपूर्ण फौज आपली बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयार असते. म्हणजे तुमची तालीम तुम्हाला परिपक्व बनवते याची जी व्याख्या म्हणली जाते ना, या व्याख्येला अनुसरून खेळ सातत्याने श्री गणेश संघाने लावलाय. कधी तुम्ही त्यांच्या मैदानावरती जावा, हे खेळाडू सातत्याने तिथे प्रॅक्टिस करतात आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की या संघात जेव्हा क्रिकेट खेळतात तेवढं एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जय पराजय या क्रिकेटच्या 2 बाजू आहेत, परंतु तुम्ही क्रिकेट किती चांगल्या पद्धतीने खेळता याला देखील तेवढंच महत्त्व आहे. बाबू लोहार यांना आपण पाहू शकता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप खूप चांगलं दिलं गेलं. 2 मोठे फलंदाज स्ट्राईकवरती आहेत प्रवीण सर. एकीकडे जर सांगायचं म्हणलं तर सुरेश मोहिते, ज्याची बॅट या वर्षीच्या हंगामध्ये एवढी तळपली आहे ना, या वर्षीचा पहिला खेळाडू ज्याने मात्र अर्धशतकाची विक्रम आपल्या नावावर लागत एक रेकॉर्ड बनवलाय. दुसरीकडे जर सांगायचं म्हणलं तर बाहुबली ऑफ कळंबोली टेनिस क्रिकेट हा उपस्थित आहे. म्हणजे अशा 2 मोठ्या फलंदाजांच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. परंतु कौतुक करावं लागेल. कैलास जाधव डिसिप्लिनने गोलंदाजी करतात, अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करतात, ज्यामुळेच की काय आपण पाहतो की 16 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली आहे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. कैलास जाधव पुन्हा एकदा सज्ज. ओरपी चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात अजित कामटे. मित्रांनो, या क्षेत्ररक्षकाने एक वेगळा दर्जा दाखवलाय. ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाची स्तुती केली जाते त्या वेळेला या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि पुन्हा एकदा तमाम क्रिकेटच्या चाहत्यांना या नावाने ओळख पटवून दिली की माझं काम काय आहे आणि माझ्या संघासाठी काय योगदान देऊ शकतो. मोठा विकेट मोसा बाळसा गाळायला लागलाय आणि बॅक टू द डग आउट.
गोलंदाजी कैलास जाधव इथे मात्र बघा प्रवीण सर एक अफलातून गोलंदाजी करतोय. तर यश संपादित करतायत. कैलास मात्र कम्मालीची गोलंदाजी करतायत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 4 धावा खर्च करत शांत ठेवलोय. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं अशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेल फिनिशर ऑफ रोडपाली म्हणून ज्या खेळाडूला सातत्यानं पाहिलं गेलं आणि असंख्य सारे विक्रम ज्याने आपल्या नावावरती नोंदवलेत असं शशी जाधव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. कित्येक तरी अशा आठवणी आहेत काय शशी यांच्या, ज्या स्पर्धेमध्ये शशीने अक्षरशः षटकार लागून मॅचला फिनिश केलं. यावर्षीच्या हंगामामध्ये थोडेसे शांत आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हीच योग्य संधी आहे पुन्हा एकदा नाव रूपाला येण्याची. हलक्या हाताने चेंडूला यावेळेस मात्र तटवून काढले. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. खूप कमी वेळेला शशी सारख्या खेळाडूकडून अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. संयम देखील शशीकडे आहे का? हो आहे. गरजेच्या वेळेला मी देखील संयम दाखवू शकतो आणि शशीने तो संयम दाखवलाय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकातला धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा अंकित केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू अद्याप देखील शेष आहे. या शेवटच्या चेंडूवरती शशी रिस्क घेणार का? का मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला सोयीस्कर असलेल्या एंडची वाट पाहणार? शेवटचा निर्णायक चेंडू, शेवटचा महत्त्वपूर्ण चेंडू. हा चेंडू भरपूर काय सांगणारा असणार आहे, कारण की येणारे पुढचे 6 चेंडू हे टाकले जातील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. फलंदाजी होईल LIG एंड कडून आणि त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी वारा हा मनाप्रमाणे असतो. 18 धावा फलकावरती आल्यात. सध्या तरी मोठे फटके आलेले नाहीयेत. भरपूर वेळ झाला या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. मोह आवरला जाईल का? लास्ट बॉल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील जरूर केली गेली आहे. पायाचा वेध घेणारा चेंडू. या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च करत सुरेश मोहिते सारखा मासा गळाला लावलाय. कम्मालीची गोलंदाजी, कम्मालीची गोलंदाजी. शाश्वतीपूर्ण सुरुवात आजिषने करून दिली. 12 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवले. कैलासने चेंडू हातामध्ये घेतला आणि काय कम्मालीची धाकड गोलंदाजी दाखवली. अक्षरशः वेड लावणारी गोलंदाजी ठरली आहे आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती आल्यात मित्रांनो. 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक देखणा सामना आहे, एक चुरशीचा सामना आहे. जे हवंय ना ते सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीट फॉर टॅट. एकीकडे आपण पाहतो की नवोदित चेहरे आणि दुसरीकडे जर सांगायचं म्हणलं तर बेस्ट 11 ऑफ कलंबोली. अशा 2 बॅटलमधली आपली ही लढत शनिवारच्या लॉर्ड्समधली आज जरूर आपल्याला पाहायला मिळते. जिंकेल कोण, सामोरे कोण जाईल पराभवाला, या सर्व प्रश्नांची उत्तरं अनुत्तर होतील मित्रांनो. परंतु ही लढाई काट्याची झाल्याशिवाय मला तर वाटत नाही की हे शांत राहतील. बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे आपण पाहतोय कैलास आणि दुसरीकडे आपण पाहतोय प्रतीक. तर चला लवकर मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची वेळ कमी आहे आपल्याकडे. अगदी सचिन प्लीज चला लवकर. बॉलिंग मार्कवरती आलेत गोलंदाज रोशन उतेकर. अगदी अजित कामटे यांना आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या आपण समोर पाहू शकता. कम्मालीचा कॅच घेतला आणि अजितची एक वेगळी शैली आहे. ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये कॅच पकडतात. स्पेशली जर सांगायचं म्हटलं तर उलट्या हाताने ते कॅच पकडतात आणि प्रभावित करून सोडले. आपल्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जाच्या माध्यमातून आपल्याकडे जो क्लास आहे क्षेत्ररक्षणाचा, याच्या माध्यमातून प्रत्येक संघामध्ये आपल्या हक्काची जागा त्यांनी बनवली. तर राईट ओव्हर विकेट गोलंदाज रोशन उतेकर. पहिला चेंडू धीम्या गतीने टाकला होता. लेग ब्रेक होता. शशी समजू शकले नाहीयेत. काय चेंडू होता, काय कम्मालीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि शशी सारख्या फलंदाजाला चेंडूला पुल करण्यामध्ये तो अपयशी ठरला.
रोशन उतेकर, आत्मविश्वास बघा, या छोट्या खेळाडूचा आत्मविश्वास हा सातत्याने चर्चेचा विषय बनलाय. बघा तुमच्या समोर आव्हान किती मोठं आहे याहून अधिक महत्त्वाचं असतं की आव्हानाला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाता. तुमचा आत्मविश्वास हा ठरवतो त्या अडचणीवरती तुम्ही कशा प्रकारे मात करू शकता, त्या अडचणीबरोबर तुम्ही कशी फाईट करू शकता. आणि काहीसं हेच सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी रोशन करतो की काय 20 धावा धावफलकावरती आले आहेत. स्ट्राईकवरती असेल अजिंक्य, अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची आणि ती अपेक्षा पूर्णत्वाला अजिंक्य करतील का? हो यस, करतील करतील करतील. ज्याचा मी उल्लेख केला, हा फलंदाज नाहीये, हा फलंदाज नाहीये, तर हा मित्रांनो बलशाली खेळाडू आहे जो प्रत्येक वेळेला आपली ताकद आणि आपले मनसुबे जरूर दर्शवतो. एसपीएल मध्ये एक संकल्पना आखली गेली. त्या संकल्पनेमध्ये षटकाराच्या पलीकडे जाऊन एक मार्क केला होता आणि तिथे जर का चेंडू लागला तर त्याला मात्र 10 धावा घोषित केल्या जायच्या. आणि जर का अशा प्रकारचं इथे जर का आयोजन असतं तर मी तर असंच म्हणेन की अजिंक्य प्रत्येक वेळेला 10 लावू शकतो. माफ करा 9 होता आणि अजिंक्य प्रत्येक वेळेला 9 रन इझिली करू शकतो, कारण की तो जेव्हा मारतो तर मोठाच मारतो. षटकार आलाय. भरपूर दिवस झाला जो शांत राहिलेला अजिंक्य आज मात्र उद्रेक करतोय की काय. पोटाच्या पृथ्वीच्या गाभाऱ्यामध्ये असलेला लावरस ज्या प्रकारे उसळून बाहेर येतो ना, त्या प्रकारे अजिंक्य आज उसळतोय की काय. यावेळेस कमालीचा चेंडू, बॅक हँड डिलिव्हरी, लेग ब्रेक केला, ऑफ स्टिकच्या खूप बाहेर ठेवतात. बघा कैलाशने कदाचित सांगितलेला कान मंत्रणा ही अंमलात आणली की काय. मागील चेंडू जो फिरवला गेला होता तो अगदी समोरून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. अजिंक्यने त्याला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं, परंतु यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूचं पिचिंग ठेवलं गेलं. चेंडू हलकासा बाहेर निघतोय. ज्येष्ठांच्या पाठी असलेला अतुल मात्र चेंडूला गॅदर करतोय आणि इथे मात्र बघा निर्धाव चेंडूची सांगता होते. भरपूर आखूड होता चेंडू, खूप लांब टाकला, अगदी अर्ध्या विकेटवरती चेंडूचं पिचिंग झालं आणि अजिंक्य सारख्या फलंदाजाला तुम्ही ही लाईन आणि लेंथ वापरू शकत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 13 धावा खर्च केल्यात, त्याच्यामध्ये 2 षटकार लगावलेत अजिंक्य यांनी. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूंवरती काय प्रयत्न असेल रोशन विरुद्ध अजिंक्य. हलकासा समोरून खेळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दर्शन तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, तेवढ्या चांगल्या पद्धतीने फेकी केली गेली. 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धावांनी बघा धाव फलकावरती मात्र एक मजल मारली जाते. तब्बल 34 धावा, 34 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचा एक बॉल शेष आहे. चला पुढील सामना विनंती असेल स्मॅश रणजित कट्टे पाटील, डीजी जय मल्हार किंग्स 11 आणि त्याचबरोबर संघर्ष ए संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन या पण लवकर टॉस आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर दादा भोईर यांना एक विशेष विनंती असेल की तुमचं प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक शेष होतं ते देखील तुम्ही कलेक्ट करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला मनामध्ये निर्धार बांधून या की टॉस जिंकल्यानंतर तुमचा काय निर्णय असेल आणि चेंडूची चाचपणी ही व्यासपीठावरतीच केली जाईल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. रोशन थोडेसे मागणे जरूर पडलेत. शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळतील. हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय. अजिंक्यच्या बॅटीमध्ये चेंडू जर का लागला तर मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणि इथे मात्र आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक अर्थात मदन वगैरे किती कॅज्युअली कॅच पकडतायत आणि अजून देखील सांगतायत मी अजून देखील तयार आहे मैदानामध्ये जाण्यासाठी. कम्मालीचा कॅच, आयवा कॅच म्हणावा लागेल आणि याचं पारितोषिक तेच स्वतःला देतील. सामना होते समाप्त. पहिल्या इनिंगचा 41 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय श्री गणेश संघासमोर आदित्य पिरा लॉजिस्टिक या संघाने. जी चुकली आहे ती कुठे हा प्रश्न कैलासला जरूर पडला असेल. पहिले 2 षटकं फलंदाजांना अक्षरशः थांबवून ठेवलं होतं.
कैलासला कदाचित तिसरं षटक हाताळायला पाहिजे होतं का, हाच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये वावरतोय. कारण की कैलासची कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर ज्या प्रकारे मारा करत होते फलंदाजांना अक्षरशः त्यांनी जखडून ठेवलं होतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः धावसंख्येचा पूर ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये अजिंक्य रंगात येऊ लागलेत असंच दिसलं. 3 षटकार लगावले, एक डबल आलाय आणि एक सिंगल. टोटल आपण सांगायचं म्हणलं तर 21 धावा त्या षटकामध्ये आले. टोटल होत आहे 40 आणि 41 धावांचं आव्हान यावेळेस मात्र असणार आहे श्री गणेश संघासमोर. पिचवरती प्रॅक्टिस नकोय मित्रांनो, आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. प्लीज पिचवरती प्रॅक्टिस नकोय. संघर्ष संघ त्याचबरोबर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, जय मल्हार, डीजी, स्मॅश किंग संघ, चला यायचे आपण. आपणास देखील विनंती करतोय आम्ही. चला टॉससाठी यायचे दोन्ही टीम्स. आयोजक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात की सूचित करा आपण लवकरात लवकर दोन्ही टीमच्या संघनायकांना, वेळ कमी आहे आपल्याकडे. प्रवीण सर, दुपारचे 2:22 झालेत आणि सांगायचं म्हणलं तर ॲज पर शेड्यूल्ड आपण 1 तास पाठी आहोत आणि हा टाइम जर का आपल्याला कव्हर करायचा असेल तर इथून वेग वाढवावा लागेल. 40 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. श्री गणेश संघाला तेवढं सोपं राहणार नाही आहे हे आव्हान. एक बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये तुम्ही खेळतात. तुमच्याकडे असलेली जिद्द आज तुम्हाला पणाला लावावी लागेल. जी फायटिंग स्पिरिट संघर्ष संघाकडे आहे तिची ओळख पुन्हा एकदा आपल्याला पटवून द्यावी लागेल. आणि जर का हे पहिल्या षटकामध्ये तुम्ही का दाखवलं तर मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्ही स्ट्रॅटेजीच्या अनुरूप निश्चित स्वरूपाने या मॅचवरती एक पकड मजबूत करू शकता. चला 12वा खेळाडू विनंती असेल श्री गणेश संघ. प्रवीण सर, 12वा खेळाडू याचं महत्त्व काय आहे हे आपण अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलं. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये सांगायचं म्हणलं तर फरदीन आजच्या घडीला सर्वात चर्चेचा विषय. एकेकाळी सांगायचं म्हणलं तर सातत्याने कित्येक तरी वर्ष ॲज अ 12वा खेळाडू म्हणून तो कित्येक खेळाडूंच्या पाठीशी फिरला आणि आज जर सांगायचं म्हणलं तर त्याच्यावरती 15,63,000ची बोली लागली. त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका 12वा खेळाडू बनण्यासाठी. कारण की क्रिकेटमध्ये 12व्या खेळाडू प्रत्येक वेळेला कारनामे करून गेलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्सचं देखील पदार्पण त्याच्या क्रिकेटचं हे 12वा खेळाडू म्हणून झालं होतं. ॲज अ फिल्डर म्हणून मैदानाच्या आतमध्ये 12वे गेले, तिथून 7 कॅचेस पकडले आणि तिथून मात्र आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यामुळे प्लीज मला माझ्या संघामध्ये जागा मिळते का नाही मिळते याहून अधिक महत्त्वाचं हे लक्षात राहावं की मला 12वा मिळाला आहे यातच माझं समाधान हवं आहे. तर जरूर सामन्याला मात्र होते सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतोय की अवांतर घोषित केला गेलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय खडकपाडा एक्सप्रेस अर्थातच रायझिंग स्टार ऑफ खडकपाडा साहिल उलवेकर यांना प्रचंड वेगवान गोलंदाजी करण्यावरती विश्वास दर्शवतात. एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सदैव त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आणि पहिला चेंडू इथे मात्र आलाय अवांतर. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रतीक यांना, नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अजित कामटे यांना. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, नीटचा चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये. गणेश वत्रे त्यांना इथं पाहू शकता आपण, चेंडूला जरूर रोखतायत. 1 रन जरूर मिळते. जरूर तन्मयचं कौतुक करावं लागेल. रणजित कट्टे पाटील, डीजी, स्मॅश किंग्स 11 संघाचे तन्मय असे 12वे खेळाडू आहेत. ते टॉसच्या वेळेलाच येतात आणि पूर्ण मॅच संपेपर्यंत थांबतात. कदाचित येणाऱ्या भविष्यातले फरदीन देखील असू शकतात. चांगले क्रिकेट खेळतात ते देखील. यावेळेस मात्र प्रचंड वेग, पन्नाट वेग इथं मात्र पाहायला मिळतोय. उंच पुरा खेळाडू आहे, फिटनेस खूप चांगली आहे, स्ट्रेंथ जबरदस्त आहे
आणि ज्या प्रकारे स्वतःवरती फिटनेसवरती जी मेहनत घेतली आहे ती मेहनत आता रंगी येऊ लागली आहे. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल, अमन चेंडूच्या खालती येत आहे, जज करतायत, सुंदर देखना कॅच कंप्लीट होतोय. आणि याचबरोबर आपण पाहतोय एफर्ट थोडेसे अजितचे कमी पडलेत की काय, चेंडूवरती फक्त टायमिंग करतायत, थोडीशी दिशा देण्यात भरकटलेत की काय. चेंडू काहीसा काळ हवेमध्ये वावरतोय आणि सरळ जाऊन पोहोचतोय अमनच्या हातामध्ये. इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिली मोठी सफलता पहिल्या षटकामध्ये मिळते ती म्हणजे साहिल उलवेकर यांना. चला संघर्ष संघ, विनंती असेल यायचे आपण टॉस साठी, कारण की विरोधी संघ इथे येऊन उपस्थित आहे. चला एक विनंती असेल, संघर्ष संघ विरोधी संघाचा संघ नाही इथे आलेला आहे. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. फलंदाज बाद झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये कोण येते. मागील 3-4 स्पर्धेपासून सातत्याने चर्चेचा विषय बनू पाहणारा दर्शन म्हात्रे आय थिंक मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रकाश झोतातील नवोदित खेळाडू आहे, एक डावकुरा हाताचा खेळाडू. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. यावेळेस मात्र जाळं विणलं गेलं होतं, जाळ्यामध्ये ट्रॅप मध्ये फसलाय आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. दर्शन मोठी सफलता, बॅक टू बॅक अजून एक विकेट संपादित करतोय साहिल उलवेकर. थँक्यू सो मच डीजे. तर ऑन हॅट्रिक असतील साहिल, हॅट्रिक पूर्ण केली जाणार का हा सर्वाधिक मोठा प्रश्न. हॅट्रिक पूर्ण केली जाणार का. नवीन फलंदाज आलेत रोशन उतेकर. तर केतन दळवी आता मात्र इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओवळ्याच्या मॅच नंतर आजच पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू होता आतमध्ये येणारा. तर जरूर आपण पाहतोय साहिल कम्मालीची गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये मुसक्या आवडण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 13 चेंडू अद्याप देखील शेष. 39 धावांची आवश्यकता असणार आहे. व्यास पुल करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या आउटसाइड एज घेत चेंडू थर्ड मॅन मध्ये येतोय. एक रन जरूर प्राप्त होते. थेट फेकी यष्ट्यांवरती केली गेली, लाऊड अपील मागितली गेली. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट. अमन तिथे उपस्थित आहेत आणि बघता बघता 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धावेने मात्र पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. धाव फलकावरती येते त्या 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 12 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 36 धावांची. तर बॉलिंग मार्कवरती आलेत फिरकीचे जादूगर अर्थात अनिकेत पाटील. यावर्षी जर सांगायचं म्हटलं तर मेडन ओव्हर्सचा सातत्याने भडीमार केला आणि मागील सामन्यामध्ये देखील मेडन ओव्हर टाकली, विकेट मेडन ओव्हर. आणि विशेष म्हणजे जो संघ कळंबुलीच्या पलीकडे गेला होता ज्याची चर्चा आपण करत होतो तिथं अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजांना या फिरकीने अक्षरशः बांधून ठेवलं होतं.
स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, फाईनला चेंडू टार्गेट केला गेलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती विलास येतोय. चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. किमान 20 धावा जर का कुठल्या गेल्या तर सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकतो श्रीगणेश संघ. थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे, इथे अशक्य काही नाहीये, सर्व काही शक्य आहे. 11 चेंडू शेष आहेत. आवश्यकता असेल विजयासाठी 34 धावांची. रोशन यांच्या विरोधामध्ये जे मोठे हल्ले केले गेलेत त्याची परतफेड रोशन करणार का? पुन्हा एकदा फाईनला खेळण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीपच्या माध्यमातून. चेंडू डीपमध्ये सरसावतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला गॅदर करतोय आणि इथे मात्र कम्मालीचं क्षेत्ररक्षण विलास येत आहेत. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. असे प्रयत्न करावे लागतील. कधीही सामना फिरू शकतो, कधीही सामना फिरू शकतो. प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे. टॉस झालाय, निर्णय कळवायचा प्लीज. संघर्ष संघाने टॉस जिंकलेला आहे. यापुढील होणारा एक मोठा सामना संघर्ष विरुद्ध स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश डीजे जे मल्हार किंग्स 11 संघ विरुद्ध संघर्ष संघ असणार आहे. खूप मोठा सामना असणार आहे, खूप मोठा सामना असणार आहे. तमाम क्रीडा रसिक मात्र आवर्जून आता दुपारच्या भोजनानंतर मैदानावरती उपस्थिती दर्शवणार आहेत. भरपूर सारे क्रीडा रसिक जे होते, ज्यांनी घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात, ज्यांनी आपला इंटरनेट वाचवण्यासाठी यूट्यूब बंद ठेवला होता, त्यांचे देखील आता यूट्यूब चालू होतील. थेट फेकी करण्याचा प्रयत्न. बाईकची 1 रन जरूर मिळते. थोडेसे नाखुश आहेत अनिकेत, कारण की हा शशीला चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं हेच काहीच सांगतात. परंतु शशीला कित्येक तरी वर्षांपासून ही सवयच झाली. अनिकेत आहे, अनिकेत बोलतो आणि माझं काम आहे अनिकेतला प्रोत्साहन देणं आणि शशी काहीच तेच प्रोत्साहन देतात अनिकेतला. तू पुन्हा एकदा करू शकतोस. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अनिकेत. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. फाईनला सातत्याने टार्गेट केलं जातं. कदाचित ओळखलंय की काय अनिकेतने की माझ्या विरोधामध्ये इथेच टार्गेट केलं जाणार आहे आणि आधीच आपण पाहतोय की खेळाडू तैनात केला गेलाय आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की थोडंसं अवघड झालंय. मोठे फटके पूर्णपणे शांत झालेत आणि यामुळेच की काय आपण पाहतो की आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाने या संघाच्या विरोधामध्ये एक आवड घट्ट केली आहे. मागील मॅचमध्ये जर का सांगायचं म्हणत तर अनिकेतने या एंडने गोलंदाजी केली होती, परंतु या मॅचमध्ये तिकडून टाकण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. कमालीचा फटका. व्हॉट अ एक्झिक्युशन. 4 धावांसाठी येतोय चौकार. या प्रकारचे स्ट्रोक खेळणं अनिवार्य असेल. ही तुमच्याकडनं जर का कला आहे तर या कलेला का तुम्ही थांबवून ठेवलंय हेच कदाचित कैलास सांगतायत. आणि हा चौकार मात्र कुठेतरी आत्मविश्वास बळावतोय, परंतु विजयाचं जे अंतर आहे ते अद्याप देखील मोठं आहे. 7 चेंडू अद्याप देखील शेष आहेत. आवश्यकता असेल विजयासाठी 25 धावांची. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चौकार आलाय अनिकेत यांच्या विरोधामध्ये. फाईनला टार्गेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विलास तिथे उपस्थित आहे. 1 रन जरूर मिळतोय. एक चांगली गोष्ट ही की आज षटकामध्ये धावा आल्या, परंतु एक दुर्दैवी गोष्ट अशी की जे अंतर होतं, जो डिफरन्स होता तो कमी करता आला नाहीये. समीकरण 6 चेंडू शेष. आवश्यकता असेल विजयासाठी 24 धावांची. जे फटके रोशन उतेकरच्या अगेन्स्ट शेवटच्या षटकामध्ये फलंदाज अजिंक्यने खेळले होते, तब्बल 21 धावा कुठून काढल्या होत्या, त्याच प्रकारचे काहीशे फटके आता खेळावे लागतील. इथे मात्र फलंदाजांना जे श्रीगणेश संघासाठी तडजोड करतात विजयाची. तर चला प्लीज लवकर 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 सामना सुरुवात करायची. प्रतीक ठाकूर येत आहेत बॉलिंग मार्कवरती. प्रवीण सर, भरपूर कालावधीनंतर गोलंदाजीसाठी प्रतीक येत आहेत. शोल्डर इंजरी नंतर गोलंदाजीवरती फोकस करू पाहत नव्हते, परंतु गरज आहे.
संघामध्ये असलेला एक अमूल्य असा ऑलराऊंडर आहे आणि प्रत्येकचं अशा प्रकारे कमबॅक होणं टीमसाठी कुठेतरी सुखद संकेत आहेत. हे संकेत शुभ आहेत, सुखद आहेत, कितपत दुःखद आहेत, या सर्व प्रश्नांना उत्तर जरूर दिले जातील. 24 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 7 शेड्यूलमध्ये. चला प्लीज लवकर सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. हवेमध्ये काहीसा चेंडू काळ वावरतोय. फेकी झाली आहे परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 5 चेंडू 22. काही घडू शकतं, क्रिकेट आहे. 2 मोठे फटका जर का आता आले येणाऱ्या 2 चेंडूंवरती तर सामन्याला मजा येईल. सामन्यामध्ये एक रंगत प्राप्त होईल आणि ही रंगत दिली जाणार का? संघर्ष संघ आपण निर्णय कळवायचा आहे प्लीज. आखू टप्प्याची लाईन फाईनला टार्गेट करण्याचा प्रयत्न हुक जरूर केलाय. सुरेश मोहिते खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक ॲथलेटिक म्हणून पाहिलं जातं. शरीरयष्टी भरभक्कम आहे परंतु एवढी मोठी शरीरयष्टी घेऊन देखील आत्मविश्वासाने क्रिकेट खेळतात. फक्त खेळत नाहीत तर आज त्यांचा खूप मोठा फॅन बेस देखील आहे. थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळतं. असं वाटलं होतं की अगदी काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार की काय, परंतु सामना थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, बॅटीची लिडिंग एज घे, चेंडू हवेमध्ये. प्रतीक ठाकूर तिथे जगल करतायत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट होतोय कॅच. सफलता प्राप्त करतायत स्वतःच्या खात्यामध्ये. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय प्रवीण सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ट्रॉफींचे स्वप्न पाहून 22 संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत त्या 22 संघांना देखील मित्र असं म्हणेन की आता डोळे वटारून पाहावं लागेल. एवढ्या मोठ्या ट्रॉफीज आता आमच्या स्टेजवरती आल्यात. प्रवीण सर एवढं सांगावं लागेल की यावर्षीच्या हंगामामधील सर्वाधिक मोठी, सर्वाधिक देखणी आणि सर्वाधिक सुंदर आणि श्री बिल्डर्सच्या नावाला साजेशील अशी ट्रॉफी आता मात्र आमच्या स्टेजवरती आली आहे. प्रवीण सर मी तर असंच म्हणेन की या एवढ्या मोठमोठ्या ट्रॉफीज LIGच्या घरांमध्ये ठेवणं तेवढं सोयीस्कर राहणार नाही. मी तर असं म्हणेन की श्री बिल्डर्स कडे जाऊन आपल्याला एखादा फ्लॅट बुक करावं लागेल की काय. सामना जवळजवळ आपण पाहतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. एक औपचारिकता म्हणून आता मॅच कडे पाहिलं जातंय. 2 चेंडू आवश्यकता असेल 20 धावांची. पुढील येणारा सामना एक बिग फाईट, बिग मुकाबला असेल. त्या सामन्यामध्ये माझ्या समेत जुडले जातील प्रवीण अर्जुने सर धावत्या वर्णनासाठी. मी थोडासा थांबेन, मी थोडासा ब्रेक घेईल, परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा. श्री बिल्डर चषक 2024. 1 बॉल 20. यष्ट्या उद्ध्वस्त. आय थिंक हिट विकेट झालाय. हिट विकेट होत आहेत फलंदाज आणि मॅच इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाने. विजय संघाचा